आनंद ओळखकर तबला साथ या ठिकाणी करणार आहेत. श्री नितीन लिमये हार्मोनियमची साथ करणार आहेत आणि सौ आदिती चक्रदेव आजच्या कीर्तनकार. धन्यवाद. आज दोन दुःखद बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. एक म्हणजे पहिली हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार कृष्णाप्पा सिन्नरकर आणि दुसरे प्रभाकर जोग ज्येष्ठ व्हायोलिन वादक. हे दोघेही आज पंचत्वात विलीन झाले. त्यांना आपल्या सगळ्यांतर्फे 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली वाहिली. श्रीराम श्रीराम श्रीराम. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषिणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. पुण्डरीकवरदाहरिः श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः पंढरीनाथ महाराज की जय. काल आपण बघितलं या कीर्तनमालेची सुरुवात होती. लॉकडाऊन नंतरचं माझंच पहिलं कीर्तन होतं. सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात असल्यामुळे काल आपण गणेश स्तवनाने सुरुवात केली. पण 2च दिवसाची कीर्तनमाला आहे. मग त्याचं फलित नको का लगेच सांगायला. या देहाकडून चांगल्या गोष्टी आम्ही घडवून घेतल्या, पण त्याच्यामुळे आमच्या देहाला काय फळ मिळेल. तर समर्थ ह्याच्यात साधं मानसिक आराखडा सांगतात. लहान मूल असो वा मोठा माणूस असो, अमुक ते काम मी केलं तर मला काय मिळेल हे नक्कीच तो विचार करतो मनातल्या मनात. लहान मुलं लगेच निरागसपणे विचारतात, मी एवढं काम केलं तर मला चॉकलेट देशील. आणि नुसत्या रावळगावच्या चॉकलेटवर होत नाही, श्रीखंडाच्या गोळीवर होत नाही. आमच्या लहानपणी बरं होतं, श्रीखंडाची एक गोळी मिळायची, नंतर फार फार तर पेपरमिंटची गोळी मिळायची. आता काय ते किंडर जॉय, त्याच्याशिवाय पोरं सुद्धा हलत नाही. बरं, सगळी जाहिरात पाठ असते, खा खेळा खुश राहा. तेव्हा माझ्या मनाकडनं मी चांगली गोष्ट घडवून घेतली, माझ्या शरीराकडनं चांगली गोष्ट मी घडवून घेतली, त्याचं फलित मला काय मिळेल. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांच्या मनात अंतस्थ विचार हाच चालू असतो. आजचं कीर्तन झालं बघा, कीर्तनकारांच्या मनातले पुढचे मनोरे काय असतात. बरेचसे कीर्तनकार आहेत म्हणून सांगते. आज मी इथं चांगलं कीर्तन केलं, इथल्या 4 लोकांनी ऐकलं. आता ते आपापल्या गावांमध्ये, आपापल्या बिल्डिंग मध्ये, आपापल्या सोसायटीत जाऊन सांगतील, अमुक अमुक ते बुवा ना छान कीर्तन करतात. ते काय असेल, ते छान असेल वाईट असेल, बोलवायचं झालं बोलवू नका. पण काही ठिकाणी बोलवायचं असेल तर अमुक एकालाच बोलवा ना. म्हणजे माझं प्रत्येक कीर्तन चांगलंच व्हायला पाहिजे, याच्या मागे भगवंताला ते आवडावं असं नसतं, समोरच्या माणसाला ते आवडावं, जेणेकरून मला पुढची 4 कीर्तनं चांगली होईल. अर्थात सगळ्यांचाच हा हेतू नसतो. विनोदाचा मुद्दा बाजूला ठेवा. पण समर्थ इथे मानसिक शास्त्र प्रत्येकाचं असं सांगतात की या देहामध्ये आल्यानंतर या देहाचे काही गुण तुमच्या आत्म्याला चिकटतातच. पैकी कुठल्या ना कुठलं कार्य करायची इच्छा असणं म्हणजेच ईशणा असणं. या 3 प्रकारच्या ईशणा प्रत्येकात आयुष्याच्या कालावधीत प्रत्येकाला असतातच. पहिली लोकेशणा, मी कीर्तनाला का जातो. 4 शेजारचे लोक मला कीर्तनाला जातो म्हणजे सज्जन समजतात म्हणून मी जातो, ती झाली लोकेशणा. दुसरी सुखेशणा, कुठल्याही गोष्टीतलं, आज मी घरामध्ये साधं वॉशिंग मशीन आणलं, फ्रीज आणला, टीव्ही आणला, मला त्यातनं सुख मिळालं पाहिजे, ती सुखेशणा. आणि सगळ्यात महत्वाची असते ती धनेशणा.
समजा शेजारच्यांच्या दारात 4 व्हीलर लागलीच, कल्पना करा फक्त. आताचे कोणी शेजारी असे नसतात, पण पूर्वी जेव्हा तुटपुंज्या पगारामध्ये आपली 10 जणांचे कुटुंब भागवायचे, अशी जेव्हा परिस्थिती होती, तेव्हाचं उदाहरण सांगते. कोणी आपल्या स्वतःवर घेऊ नका. समजा शेजारच्यांच्या दारामध्ये 4 व्हीलर लागलेली बघितली, आपल्याला काहीही माहिती नाही की उद्या बाई यांच्या दारात 4 व्हीलर येणार आहे, नाहीतर यांनी बुक केली, असं आपल्याला माहिती नसलं आणि सकाळी उठून जर का नवीन 4 व्हीलर लागलेली बघितली, तर मनात पहिला प्रश्न येईल की नाही, कुठे डल्ला मारला. हो, राहतात तर इतके कंजूसपणे घरामध्ये. लक्ष्मी पाणी भरते, पण तुटलेल्या चपलेचा अंगठा सुद्धा दुरुस्त करायचा नाही का, खर्च होतो. म्हणून धन मिळवायची इच्छा प्रत्येकाला असते, पण सुख मिळवायची इच्छा प्रत्येकाला असेलच असं नाही. नुसता पैसा असून उपयोग नाही. पैशाच्या जोरावर हल्ली काही होतं ते सोडून द्या. आपण गेले 2 दिवस ते उदाहरण बघतोय. सत्याची कितीही बाजू असली, समझने वालों को इशारा काफी है. कितीही सत्याची बाजू असली तरी सुद्धा पैसा सत्यापेक्षा जिथे मोठा झाला, जिथे धनेशणा मोठी झाली, तिथे तुमची सत्याची बाजू कितीही असली तरी ती मागेच पडते. समर्थांना सांगायचं इतकंच की या देहामध्ये आत्मा जेव्हा आला, तेव्हा त्या आत्म्याला देहाचे गुण लागले, आणि त्यापैकी महत्वाचे हे 3 गुण, एक सुखेशणा, धनेशणा आणि लोकेशणा. या 3 गुणांपायी मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये काय काय कार्य, चांगली वाईट जी काय असतील ती करतो. आपल्या क्रांतिकारकांची मालिका चालली, तर सावरकरांच्या भाषेत सांगायचं तर या देहाकडून देशाकडे जाताना, देहाकडून देवाकडे जाताना वाटेमध्ये देश लागतो, आणि त्या देशाचे आपण काहीतरी देणेकरी लागतो. हे जेव्हा या देहाच्या आत्म्याला पटेल ना, तेव्हा तो ह्या सगळ्या ईशणा बाजूला ठेवून फक्त आणि फक्त रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशासाठीच काम करेल. मग समर्थ सांगतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. कालच मी सांगितलं, जे कीर्तनाला नवीन आहेत त्यांनी ऐका परत. कालच मी असं सांगितलं की स्वातंत्र्य हे मिळवायची गोष्ट आहे, सहजासहजी मिळालेलं नाही. इतिहासाचं पुस्तक काही सांगू दे, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मिळते कुठली गोष्ट काल सांगितली, एक मिळते ती भीक आणि दुसरं मिळतं ते दान. या दोन्ही पैकी आपलं स्वातंत्र्य नाही. ना दान मिळालं ना भीक मिळालं. अनेकांचं रक्त, घाम, त्याग हे सांडून ते स्वातंत्र्य मिळवलं गेलंय, आणि म्हणून त्याला किंमत आहे. मग आता तुम्ही विचार असा करा की स्वातंत्र्य मिळालंच आहे, स्वातंत्र्य मिळालंच आहे, सुधारणा करून घेऊ, मिळवलंच आहे, पण ते टिकवलंय का? आपल्या डोक्यातनं इंग्रज अजून कुठे जातो? आमच्या कॉन्व्हेंटच्या शाळा असू दे, नाहीतर मराठीच्या शाळा असू दे, या सगळ्या शाळांना सुट्टी कधी असते? रविवारी. इंग्रजांनी रविवारची सुट्टी कशाला चालू केली? रविवारी त्यांची एकत्रित प्रार्थना रविवारी असते चर्चमध्ये म्हणून.
आता इंग्रज जाऊन 75 वर्ष झाली आज, तरी सुद्धा आमच्या डोक्यातनं इंग्रज गेलेला नाही. बुवा आम्ही काय करणार, आम्ही काय करणार याच्यासाठी? आता केलं तर तुम्हीच काही करू शकता, केलं तर तुम्हीच काही करू शकता. काय करू शकतो? कीर्तन संपल्यानंतर भेटा तर सांगू. सगळंच कीर्तनात सांगितलं तर गृहपाठ काय? या समर्थांनी मानसशास्त्र शोधून काढलंय. समर्थ हे समाजाचे वैद्य आहेत. उत्तम नाडी परीक्षा आहे या वैद्यांना. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला त्यांच्या काळात ती जी जी म्हणून आवश्यकता होती, त्याप्रमाणे त्यांनी अभंग रचना केल्या, त्याप्रमाणे त्यांनी सवाया लिहिल्या, त्याप्रमाणे त्यांनी आरत्या रचल्या. दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे तुझविण. सगळ्यांना माहिती आहे. पुढचं सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की विठोबाच्या देवळामध्ये जाऊन सुद्धा समर्थ तिथे म्हणतात की इथे काय उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. काय केले वानर दळ, इथे जमविले गोपाळ. काय केली सरयू गंगा, इथे वाहे चंद्रभागा. काय केली सीतामाई, इथे राही रखुमाबाई. विठोबाच्या देवळामध्ये जाऊन सुद्धा ते रामाला आठवतात, कारण समाजामध्ये झोपलेला राम त्यांना जागा करायचा आहे. समाजामध्ये असून झोपलेला राम त्यांना जागा करायचा आहे. आता इथे असतात की नाही माहिती नाही, पण भालदार चौकदारांची प्रथा जी आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये ज्या सवाया रचल्या जातात, म्हटल्या जातात, त्या समर्थांनी लिहिलेल्या आहेत. आणि ते लहान मुलांकडून लहानपणीच पाठ करून घ्यायचं असतं. म्हणून शक्यतो नुकती ज्यांची मुंज झाली आणि जे 15 वर्षाच्या आतले अशांनाच भालदार चौकदार म्हणून उभे करतात. का? तेच वय असतं पाठांतराचं. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. समर्थ आजच्या अभंगात हेच सांगतात की या लोकेशनेच्या मागे एक महत्वाचा मुद्दा असा आहे, मी हा देह उद्या सोडून गेलो, हा देह मी उद्या सोडून गेलो तर माझ्या घरच्यांच्या व्यतिरिक्त माझ्या कॉलनीत, माझ्या गावात, निदान माझ्या तालुक्यात, निदान माझ्या जिल्ह्यात माझं नाव राहावं ही प्रत्येकाची अंतस्थ इच्छा असते की नाही सांगा. असतेच असते. समर्थ थोडस पुढे जायला सांगतात आपल्याला, नुसतं नाव राहील अशी इच्छा ठेवू नको, तुझी कीर्ती राहू दे. तू असं का म्हणता, नावाबरोबर कीर्ती येत नाही का? सगळ्यांच्याच नावाच्या मागे कीर्ती लागते असंच नाही. काही लोकांच्या नावाच्या पाठी अपकीर्ती सुद्धा लागते. उदाहरणार्थ रावण, कुंभकर्ण ही नावं नाही का राहिली, पण आज कोणी आपल्या घरामध्ये रावण किंवा कुंभकर्ण हे नाव ठेवतं का? पण राम, कृष्ण ही नावं अजूनही आपण आपल्या मुलांची ठेवतो. का? त्यांच्या नावाबरोबर त्यांची कीर्ती आहे. मग ती कशाला होईल? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेच क्रिया घडावी. माझ्या देहाकडनं हीच क्रिया घडू दे. मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन झिजत, पण झिजता झिजता सांगतं की तू झिजलायस, तू ज्या कारणासाठी झिजलायस ते कारण तू सुगंधित करून सोड.
देहे त्याविता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया घडावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, पण परी अंतरी सज्जनानी बघावे. स्वयंपाकघरातला सुद्धा दृष्टांत काय आहे? दुसरा कुठला शब्द मिळाला नव्हता का हो समर्थांना? थंड करावे म्हणाले नाहीत, गार करावं म्हणाले नाहीत, नीव व्हावे. सध्या सगळ्यांच्या घरामध्ये शीत कपाट असल्यामुळे थंड करणं, चीड करणं, गार करणं हे खूप सोपं झालंय. पण निववणं ही गोष्ट फ्रीज मध्ये घडत नाही. मग आता गार करणं, थंड करणं आणि निववणं याच्यामध्ये काय फरक आहे हो? रोज आपल्या घरामध्ये गवळी येऊन दूध घालतो, ते दूध पातेल्यात जातं, पातेलं गॅसवर ठेवलं जातं, अगदी बारीक गॅसवर तापवलं जातं जेणेकरून चांगली जाड साय यावी अशी मनोकामना असते, पण ती पूर्ण होतेच अशी नाही. काही ठिकाणी बघितलं तर दौऱ्यावर गेल्यामुळे हे सगळे दृष्टांत बघायला मिळतात. काही ठिकाणी तो गवळी येऊन 5:30 वाजता दूध पातेल्यामध्ये ओतून जातो. त्या काकू उठतात 6 वाजता. ते कधीच असतं माहिती नाही, बाहेरनं असं बाष्प धरलेलं असतं. ज्याला रोज गोठ्यातनं दूध आणायची सवय त्याला हे सगळे उपद्व्याप कळतात की दूध कालचं आहे, आज सकाळचं आहे, निरसं आहे, तापवलेलं आहे, हे सगळे उद्योग कळतात. बाहेरनं असं छान बाष्प धरलेलं असतं, त्याला काकूंना वाटतं वावा छान छान मस्त छान गार दूध आहे, म्हणजे आता बहुतेक फ्रीज मध्ये ठेवून आणलेलं यांनी, तर आता लगेच गॅसवर ठेवूया म्हणून त्या मोठा गॅस करून ठेवतात. त्यांना वाटतं की मोठ्या गॅसवर तापवलं की छान साय येईल. असं अनेक घरातनं घडतं. मला काही संसारात पडून फार वर्ष झाली नाही, पण सांगते, जेवढं बारीक गॅसवर जेणेकरून त्या पातेल्याच्या खाली एखादा पातळ पत्रा ठेवून सुद्धा वेळेला जर का दूध तापवलं तर त्याच्यावर चांगली साय ठरते. मग दूध कितीही पातळ असू दे, प्रयोग करून बघा. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की ते दूध कसंही तापवा, पण ते तापवल्यानंतर निवेपर्यंत थांबा. त्याच त्याला गार होऊ दे, त्याच त्याला थंड होऊ दे, त्याच त्याला टेम्परेचर मेंटेन करू दे. मराठीत सांगायचं तर रूम टेम्परेचरला ते येऊ दे. आणि मग ती त्याच्यावर साय येईल ना, ते दूध निवल्याचं लक्षण आहे. समर्थ इथे तेच सांगतात की सज्जनांचं अंतःकरण आज दुःखाने भरलेलं आहे. समर्थांचा जो काळ आहे तो यवनांचा काळ आहे. ते बघतायत आजूबाजूला स्त्रियांच्या वर होणारे अत्याचार, हिंदू समाजावर होणारे अत्याचार. यवन नाईनाईची कारण काढून कापून टाकतायत हिंदूंना, हे ते अत्याचार बघतायत. आणि या काळात जर का तुला कार्य करायचं असेल तर सज्जनांचं अंतःकरण तुझ्या कार्याने निवलं पाहिजे. आत्मा थंड होणे म्हणतात ना, तो तुझ्या कार्याने आत्म्याला शांतता मिळाली पाहिजे. असं काहीतरी कार्य कर बाबा. असं काहीतरी कार्य कर. मग हा देह टाकून गेलास तरी तुझी कीर्ती कायम राहील. का? देहामध्ये येण्याचं कारणच हे आहे ना, देव हे जर का साध्य असेल, देव हे जर का साध्य असेल मनुष्य जन्माचं,
तर या देहामध्ये आल्यानंतर त्याच्याकडे जात असताना देह हा त्याच्याकडे जाण्याचं, देवाकडे जाण्याचं साधन म्हणून वापरायचं. इथून मला पावसला जायचंय, मला गाडीत बसल्याशिवाय पावसला जाता येणार नाहीये. म्हणजे पावसला जाण्याचं साधन हे गाडी आहे. आपण सध्या साधनाला साध्य ठरवून मोकळे झाल्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय. हा देह काही वर्षांसाठी तुम्हाला भाड्याने दिलाय. कोणी? भगवंतानी. शेवटी जायचंय कुठे? भगवंताच्याच पायाशी. अनेक मार्ग सांगितले तिथे जाण्याचे. 184 योनी फिरत अवचित नरतनु पाया, 2 दिन गए इधर उधर फिरत 84 आया. 84 लक्ष योनी फिरतोय एकदा एक जीव, एक आत्मा. 83,99,999 योनी जेव्हा फिरून होतात आणि पाप पुण्य समान होत, तेव्हा एकदा मनुष्य जन्म होतो असं म्हणतात. आणि या एकट्या देहामध्ये, मनुष्य देहामध्ये अशी ताकद आहे की या देहामध्ये भगवंताचा अंश आहे हे सिद्ध करायची ताकद फक्त मनुष्य देहातच आहे. मग वा, तो भागवतामध्ये नाही का दृष्टांत सांगितला, मकराने पाय धरला हत्तीचा. अहो ते एखादं उदाहरण झालं, एखादं उदाहरण. पण सावरकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणली ठेवली असे. परीचे गजेंद्र शुंडने उपटले, श्री हरीसाठी मेले, कमल फूल ते अमर ठेले, मोक्षदाते पावले. अशीच सर्व फुले खुडावी, श्री रामचरणी अर्पण व्हावी, काही सार्थकता घडावी या नश्वर देहाची. अहो अमर होयती वंशलता, निर्वंशतीचा देशाकरता, दिगंती पसरे सुगंधता, लोकहित परिवलनाची. हे जास्त महत्वाचं. परी अंतरी सज्जनानी बाबा. हे करतोयस का? हे करतोयस का? तर देह त्यागिता खेळती मागे उरावी, हे तुझ्या आयुष्यात घडेल. आणि म्हणून समर्थ सांगतात, या महिन्यामध्ये झालेली जी कीर्तन सेवा आहे, या कीर्तन सेवेचा प्रसाद म्हणून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांच्याकडून आजच्या कीर्तनकारांचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. मी पदाधिकारी असणारे आमचे विवेकजी भावे यांना विनंती करतो की त्यांनी आदिती चक्रदेव यांना स्वामींचा प्रसाद द्यावा.
नेहमीप्रमाणे हार्मोनियमची साथ करणारे नितीन दुबे, तबला साथ करणारे श्री आनंद ओळकर, पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी एक आवाहन आहे की स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस आणि कीर्तनकुल रत्नागिरी यांच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2022 पर्यंत आपण गरजा जय जयकार क्रांतीचा ही क्रांतिकारी कीर्तनमाला दर महिन्याच्या चौथ्या शनिवार रविवारी आपण चालू केलेली आहे. या कीर्तनमालेमध्ये कोणत्याही प्रकारचे कीर्तनकार जे कीर्तन सेवा सादर करणार आहेत हे कोणत्याही प्रकारचं मानधन साथीदार किंवा कीर्तनकार घेणार नाहीयेत. हे केवळ आपल्या राष्ट्रासाठी समर्पण भाव आहे. परंतु आपण जी आरती देणार आहात ती आरती आपण संपूर्णपणे गोळा करून 15 ऑगस्ट 2022 ला या ठिकाणी एक समारंभाचा आपण आगळा वेगळा कार्यक्रम करणार आहोत. त्याच्यामध्ये सद्य काळामध्ये जे हुतात्मा शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ती आरती आपण त्यांना अर्पण करणार आहोत. त्यामुळे त्यासाठी आपण सढळ हस्ते मदत करावी हे आपल्याला नम्र आवाहन आहे. त्याशिवाय प्रत्येक कीर्तन मालिका झाल्यानंतर लागणारा जो प्रसाद आहे त्या प्रसादासाठी आपण काही आपला त्याच्यामध्ये सहयोग देऊ शकता. प्रसाद काय द्यावा हे आपणावर निर्धारित असेल. फक्त आपण आम्हाला भेटून त्या संदर्भात चर्चा केली तर त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करणं सोपं जाईल. हा विषय सर्वांनी लक्षात घ्यावा. आजची कीर्तन मालिका या ठिकाणी कीर्तन पुष्प संपल्यानंतर नेहमीप्रमाणे आरती होईल, वंदे मातरम होईल आणि मग आजचा कार्यक्रम आपला या ठिकाणी समाप्त होईल. धन्यवाद. दोन मिनिटं भगवंताचं नामस्मरण करूया. रघुपती राघव राजा लहानपणाच्या काही गोष्टी बघितल्या. इथपर्यंत आलो होतो की त्यांची आई निवर्तली. वर्षश्राद्धालाही पुढे रजा मिळाली नाही आणि तेव्हा जी मस्तकात तिडीक गेली त्याच्यामुळे रामोशांचं संघटन केलं. 1-2 नव्हे 300 रामोशी एकत्र आले. ह्या रामोशांनी आजचं जे फर्ग्युसन कॉलेज आहे तिथे पूर्वी जंगल होतं त्या जंगलामध्ये बंदुकीचा सराव चालू केला, घोडेस्वारीचा सराव चालू केला आणि ह्या रामोशांना आपल्या पगारातून
आद्य क्रांतिकारकांनी महिना त्या काळातले 10 रुपये पगारावर ठेवलं. सगळे डिटेल का सांगते? त्या काळात त्यांना 40 रुपये पगार होता. म्हणजे ते जर का म्हटले असते की नाही, मला माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझं बायको, माझा मुलगा निवडला, मुलगी तिचं छान आयुष्य मार्गी लावेल, छान चांगला तिला साथीदार बघून देईल आणि छान आरामात राहू शकले असते. पण या देहाकडून देवाकडे जात असताना वाटेत देश लागतो. त्यांना आधीच कळलं होतं आणि त्या देशाचं मी काही देणेकरी लागतो, हे देणं देण्यासाठी म्हणून त्यांनी हा पगार पणाला लावला. बडोद्याच्या गायकवाड संस्थानात जाऊनही ते भेटले महाराजांना. त्यांनी काही मदत केली. त्यांनी सगळ्या कार्याची माहिती सांगितली की 75 ते 78 79 जवळजवळ हे सगळे 1800 सन. 1875 ते 1879 हा सगळ्या दुष्काळाचा काळ. या दुष्काळाच्या काळात जिथपर्यंत रेल्वे जाते, तिथपर्यंत वासुदेवराव रेल्वेने जात आहेत आणि बाकी सगळा परिसर पायी फिरतायत. दुष्काळात चाललेले हाल बघतायत. पण एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी लक्षात आली की या इंग्रजांना किती लोक घाबरून राहतात, किती घाबरून राहतात. मान्य आहे, इंग्रजी सरकार आपल्यावर नाही ते अत्याचार करतंय, पण आपल्याच देशामध्ये आपणच आपल्याच घरात किती घाबरून राहायचं. आणि त्या परिस्थितीमधून डोक्यामध्ये संकल्पना आली की राष्ट्रीय शिक्षणाची शाळा काढली पाहिजे. आणि म्हणून मोठ्यांचं संघटन करण्यासाठी म्हणून फडके स्वदेशी मंडळी म्हणजेच ऐक्यवर्धिनी ही संस्था निर्माण केली. आणि दुसरं, भाव्यांच्या आमराईमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची शाळा चालू केली, जी आज पुणे एज्युकेशन सोसायटी म्हणून अस्तित्वात आहे. त्याचे संस्थापक आद्य क्रांतिकारक आहेत. आणि आता या शाळेमध्ये वासुदेवराव शिकवायला लागलेली. काय शिकवतात मुलांना? स्वदेश परतंत्रता मनची जाळीते ती जया, त्वरे तरुण मेळवी बनविण्या शिपाई पुन्हा, असे युवक पातले धरून कार्य विरावरी, पण खरीच प्रसवे तया सजननी किती थोरवी. अनेक वृत्त आपल्या डोळ्याखालनं गेलेली असतात, शाळेमध्ये गेलेले असतात. त्यापैकी हे पृथ्वी नावाचं वृत्त आहे. मी कालच सांगितलं, या सगळ्या रचना नानांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हेही पल्लेदार एक काव्य निर्माण केलेले आहेत. मंदार मालेत सुद्धा त्यांनी काव्य रचना केली आहे की आम्हा लोकांना दम लागतो पाठ करताना. पण हे जिवंत नाही ठेवलं तर पुढच्या मुलांना ही वृत्त होती म्हणून कळणारच नाही. स्वदेश परतंत्रता मनची जाळते ती जया, त्वरे तरुण मेळवी बनविण्या शिपाई पुन्हा, असं शिक्षण चालू झालं. एकीकडे लहान मुलांवर संस्कार चालले, एकीकडे रामोशांचं संघटन चाललंय. या सगळ्यात दुष्काळाची परिस्थिती चालू आहे. अनेक संस्थांना हे भेटी देत आहेत, अनेक सावकारांकडे जाऊन निधी गोळा करतायत. पण लक्षात असं आलं की खिशामध्ये लाखो रुपये पडून आहेत, पण माणसं राष्ट्र कार्यासाठी द्यायला तयार नाही. किती अनुभव सांगू, सगळ्या कीर्तनकारांना अनुभव आहे. आव्हान फक्त करायचं की आजच्या कीर्तनाची आरती बुवाच्या खिशात जाणार नाही. माझा स्वतःचा हा अनुभव नाही. माझा
माझा स्वतःचा सगळे अनुभव चांगलेच आहेत. पण काही काही ठिकाणी ही गोष्ट असते, जरी खिशातनं 10ची नोट बाहेर आली तरी पण ती दाबून ठेवायची. आणि कुठे 4 आणे मिळतात का, 8 आणे मिळतात का, आता ते बघायलाही नाही. शक्यतो नाणंच काढायचं बाहेर. म्हणजे कसं, नाना आमचे सांगायचे की आरती हलकी करा. म्हणजे काय, नाणी नकोत, नोटा टाका. मग ती परिस्थिती त्याही काळात होती. अनेक सावकारांच्या खिशामध्ये लाखो रुपये वाळवी खात पडत होते, वाळवी खात. असं एक उदाहरण माहिती आहे मला, ज्यांच्या घरामध्ये इंग्रज सरकारची धाड पडली. इंग्रज सरकारची धाड पडली आणि धाड पडतीये असं जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी वरच्या 3ऱ्या माळ्यापासून शोधायला सुरुवात केली. खालच्या तळघरापर्यंत एक डालगा भरून नोटा वाळवी लागलेल्या निघाल्या. वाळवी लागलेल्या नोटा निघाल्या. पण राष्ट्रासाठी पैसा देणार नाही. आप सीधे उंगली से घी निकलता नहीं तो उंगली टेढ़ी करनी मागती आहे. या न्यायाप्रमाणे वासुदेवरावांनी जे रामोशांचं संघटन केलं होतं, त्या संघटनेतर्फे एक एक जिल्ह्यावर दाढी पडायला लागल्या. जमभोनी प्राण जाती पंडाला येतवी. जमभोनी प्राण जाती पंडाला येतवी. परमेशा प्रार्थनी या साईकाला बोलवी. परमेशा प्रार्थनी या साईकाला बोलवी. नाट्याच्या शृंखलाला बघुनीला यादवी. नाट्याच्या शृंखलाला बघुनीला यादवी. सुखदाचा वेश केला सर्वांना नाचवी. सुखदाचा वेश केला सर्वांना नाचवी. असं हे बंड पुकारलं. आणि एकेका सावकाराच्या घरी धाडी पडायला लागल्या. एकेका सावकाराच्या घरी धाडी पडायला लागल्या. नियम ठरला की घरामध्ये असलेल्या बाई माणसाच्या अंगाला हात लावायचा नाही. तिचं ते स्त्री धन असेल ते लुटायचं नाही. पण घरामध्ये 1 महिना पुरेल इतकं राशन ठेवून उरलेलं जे राशन असेल ते घ्यायचं. तिजोरीमध्ये 1 महिना पुरेल इतका पैसा ठेवून उरलेले पैसे घ्यायचे आणि जे पैसे मिळतील त्याची पावती द्यायची. आता सांगा, ह्याला दरोडा म्हणाल का? वासुदेवरावांना शाळेमध्ये असं शिकवलं जायचं की शिवभूप लुटारू होता, तुळतुणे अभि बळवावे. शिवभूप लुटारू होता. आणि शिवाजी महाराज आमचे लुटारू होते. 5-5 पादशाह्या असताना सुद्धा त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. असा आमचा शिवाजी राजा शिवभूप लुटारू होता. हे तुमच्या शाळेतनं तुम्ही शिकवणार आणि ते आम्ही ऐकून घ्यायचं. खरा इतिहास आजोबांमुळे ह्याला माहिती होता आणि मस्त कसं चिडायचं तिथे. मस्त कसं चिडायचं. आमचा शिवभूप लुटारू होता. आजही आद्य क्रांतिकारकांना लुटारू म्हणणारे कमी नाही. पण असे जे मिळतील
शाब्दिक तरी चकमक करायला आपण तयार असलं पाहिजे. म्हणून आद्य क्रांतिकार कधी आपल्याला माहिती असले पाहिजे. बुवा कशावरून सांगता, पावती देत होते हे. नेऱ्यामध्ये दत्त जयंतीचंच कीर्तन होतं 2018 साल. पनवेल जवळचं नेरे नावाचं गाव. पनवेलच्या जवळ शिरढोण आहे आणि त्या शिरढोणच्या जवळच नेरे नावाचं गाव आहे. तिथे मला एक माणूस सांगणारा भेटला की होय, आद्य क्रांतिकारकांनी जे दरोडे घातले त्या दरोड्यामध्ये आमच्या घरावरही दरोडा पडला होता आणि ती पावती माझ्याकडे अजूनही आहे. तेव्हा आपण पुराव्याशिवाय बोलत नाही. फक्त माझी चूक इतकीच झाली की त्या पावतीचा फोटो काढून आणायचा नाही. पुढच्या वेळेला कधी संधी मिळालीच तर नक्कीच आणून दाखवेल. द्या पुरावा नाहीतर गोव्याला पुरावा असं आपल्याकडे नाही. पुरावे सकट आपण बोलतो. तेव्हा आता आद्य क्रांतिकारकांना दरोडेखोर म्हणायचं का, किंवा कोणी म्हणायला तर त्याच्या कुठे कुठे आवाज काढायचे हे ज्याचं त्याने ठरवा. पण ज्या लुटलेल्या धनाची हे पावती देऊन बाहेर पडत होते. घर लुटलं पण बाई माणसाला हात नाही लावला. धनाची पावती घ्यायची, घोड्यावर घट टाकायचं आणि ठरलेल्या ठिकाणी धाड 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 घोडे उडवत जायचं. कधी वासुदेवराव त्या गावामध्ये आले, दुसऱ्या गावात गेले, घर कुठे पोचलं कोणाला काही कळायचं नाही, कोणाला काही पत्ता नाही. होय अदृश्य जाई डोंगरात जी म्हणून नाव पडलं महाराज. कारण काल सांगितलं वेश कुठला घेतला, साधूचा वेश घेतला, दाढी वाढवली, छातीपर्यंत दाढी आहे, दाढी और जटा सिर पर है, तिलक बिना है भाल, कोटि सूर्य का तेज नयन में ये देखो कलिकाल. घोड्यावर बसलेला वीर बघितला तर समोरचा कोणी का असेना चढ 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 कापलाच पाहिजे. ही नुसती बघून जरब होती. आणि म्हणून रामोशांचं संघटन केल्यानंतर त्यांनी रामोशांनी ठेवलेलं नाव महाराज. वासुदेवराव कुठून कुठे येत होते, कुठून कुठे जात होते, कोणाला काही पत्ता नाही. आणि या रामोशांच्या संघटनेत रामोशांचं स्वामित्व करणारे जे दौलतराव नाईक, ते दौलतराव नाईक म्हणजे आद्य क्रांतिकारकांचा डावा उजवा दोन्ही हात होते. कारण कुठल्या गावामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये, कोणाच्या घरामध्ये
किती धन आहे, एवढी सगळी माहिती काढून आणून कधी त्यांच्या घरामध्ये काय कार्यक्रम आहे इथपासून सगळी माहिती काढून आणून हे दौलतराव नाईक आद्य क्रांतिकारकांना देत होते. आणि त्यानुसार मराठी संघाचा त्यांचा प्लॅन ठरत होता, आराखडा ठरत होता. काही ठिकाणी बोंबाबोंब करणारी लोक भेटली, काही ठिकाणी आपणहून त्यांना धन काढून देणारी लोक भेटली. आणि त्या काळात सांगायचं मोठं कौतुक महिला वर्गाचं असं की एका लग्नाच्या ठिकाणी त्यांनी धाड घातली. एका घरामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नाच्या ठिकाणी वासुदेवरावांनी धाड घातली. ह्या धाडीमध्ये एक रिकामी कढई आतल्या घरातल्या मुख्य बाईनं आणली. गावातलं लग्न होतं, गावातली सगळी माणसं त्या दिवशी जेवायला तिथे म्हटल्यानंतर सगळ्या माणसांना पुरेल इतकं जेवण करण्यासारखी मोठी भांडी आणि त्या काळातली लोक जेवणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, म्हणजे कढई एवढी असेल. ती रिकामी कढई त्या मुख्य यजमानींना आणून ठेवली आणि आपल्या अंगावर फक्त मंगळसूत्र ठेवलं आणि बाकीचे सगळे दागिने काढून त्या कढईमध्ये टाकले. आता यजमानीनीच केलं म्हटल्यानंतर इथे जमलेल्या सगळ्या नात्यातल्या बायकांनी आपल्या अंगावर फक्त मंगळसूत्र ठेवलं आणि सगळे दागिने काढून दिले. विजय विजय म्हणजे आणखी काय विजय हवा हो. एखाद वेळे एखादी साडी कमी असली तरी चालेल, पण आता रोज टीव्हीवर पीएनजीच्या वामनहरी पेठ्यांच्या ऍडव्हर्टाईज बघून काय म्हणे 9,999 मध्ये हिऱ्याचा नेकलेस, प्रत्येक दिवाळीला चपलाहार पाहिजे, त्या पायातल्या का गळ्यातल्या हे माहिती नाही, पण चपलाहार पाहिजे. त्या काळातल्या स्त्रियांनाही, आता स्त्रिया त्या काळातल्या असू नंतर आत्ताच्या असू दे, दागिना म्हटला की तो एक पॉइंट आहे, बरोबर ना. एखादी साडी कमी असली तर चालेल, पण दागिने सगळे पाहिजेत, पाटल्या पाहिजेत, बांगड्या पाहिजेत, कोट पाहिजेत, तोडे पाहिजेत. शेजारच्यांनी की नाही 5 पदरी राणीहार केलाय, 3 पदरी का होईना पण मला राणीहारच पाहिजे. असे हट्टाने ज्यांनी ज्यांनी दागिने आपल्या नवऱ्याकडनं करून घेतले होते त्या सगळ्यांनी त्या दागिन्यांचा लोभ सोडून त्या कढईमध्ये टाकला. अजून विजय काय पाहिजे. आणि ती सगळी लोट घेऊन आजची खजिना विहीर पुण्यातली, तो खजिना तिथे एकत्र व्हायचा म्हणून त्या विहिरीचं नाव पडलं खजिना विहीर. एके ठिकाणी धाड घातली, एक रकमी 1.5 लाखाचा ऐवज मिळाला. प्रश्न पडला असेल ना, एवढ्या पैशाचं आणि दागिन्यांचं यांनी केलं काय. काय केलं त्याचं उत्तर मी कालच सांगितलं की दुष्काळामध्ये ज्या ज्या लोकांची घरं ओसाड पडली होती, ज्यांची गुरं मेली होती, त्यांना परत गुरं घेऊन दिली, त्यांचं घर धान्यांनी भरलं. त्यांच्या शेतामध्ये सुपीक होण्यासाठी जे जे पदार्थ घालायला हवे होते, विकत आणून घालायला हवे होते, ते पदार्थ आणून घातले. कितीतरी जणांना बैलाच्या जोड्या घेऊन दिल्या नवीन. अजूनही आपल्याला प्रश्न आहे का या पैशाचं काय झालं म्हणून. बरं, त्या पावतीवर लिहून देताना नुसतं तुमच्याकडनं लुटलेल्या धन नाही लिहून दिलेलं, त्याच्या खाली प्रॉमिसरी नोट लिहिली. काय लिहिलं, माझ्या भारत मातेला जेव्हा स्वातंत्र्य मिळेल,
माझी भारत माता जेव्हा पारतंत्र्यातून मुक्त होईल त्यावेळेला हा तुमचा घेतलेला सगळा ऐवज असलेल्या व्याजाच्या रकमेसकट तुम्हाला पूर्ण देईल. आणि खाली सही केली वासुदेव बळवंत फडके म्हणून. आता सांगा ते चोर आहेत का, दरोडेखोर आहेत का, लुटारू आहेत का? पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आद्य क्रांतिकारकांचं चरित्र एका ओळीत संपून मोकळे होतात. म्हणून म्हटलं घरातल्या मुलांना घेऊन या कीर्तनाला. नाहीतर ते म्हणतीलच 15 ऑगस्ट 1947 ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. कारण मिळवणं हे काय असतं हल्लीच्या मुलाला माहितीच नाही. पूर्वीच्या काळासाठी काही 4-4, 5-5 जण एका ठिकाणी नाहीत. हम दो हमारे दो आमच्या लहानपणापर्यंत होतो. पण आता हमारा एकच. तेव्हा तो म्हणेल तेव्हा म्हणेल त्या ठिकाणी मिळते. तेव्हा मिळवणं हे काय असतं हे माहितीच नाहीये. म्हणून प्रत्येक वेळेला मुलाच्या तोंडातला शब्द आला रे आला की तुमची संपत्ती स्थिती कितीही चांगली असू दे पण त्याला ती गोष्ट आणून देऊ नका. त्याचं त्याला मिळवू दे. कारण त्याच्याशिवाय किंमत नाही कळणार. आणि ज्या गोष्टीची किंमत कळत नाही ना ती गोष्ट पायदळी जायला वेळ लागत नाही. आपण ज्या देवळामध्ये ज्या स्वामींच्या देवळामध्ये बसलोय ते स्वामी सुद्धा काही काळ तुरुंगवासात होते. इतक्या जणांचं रक्त, इतक्या जणांचा घाम, इतक्या जणांचा त्याग आपण एका वाक्यासाठी समजून टाकतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. आज आम्ही गावातले उत्सव 8-8 दिवसाचे 3-3 दिवसावर आणले. 3 दिवसात सुद्धा कीर्तन एका दिवशी. कीर्तनकारांच्या पोटावर पाय आला म्हणून नाही, काळाची गरज काय आहे हे ओळखून आपण उत्सव केले पाहिजेत ना. वा कीर्तन सोडून फार बोलता. कीर्तन सोडून नाही, कीर्तनात जे पाहिजे तेच बोलती आहे. आमची आम्हाला जाग कधी येणार आणि आमचा इंग्रज आमच्या डोक्यातनं कधी जाणार हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. नुसती ईशाना ठेवून उपयोग नाही. माझी कीर्ती सगळ्यांनी गायली पाहिजे. तुमचं कीर्ती गाण्यासारखं काहीतरी तुम्ही केलेलं पाहिजे तर लोक तुमची कीर्ती गाणार आहेत. शंभर वर्ष सावरकरांची ओळी लक्षात राहते का? का लक्षात राहते? ज्या वेळेस त्यांना ती गोष्ट करणं शक्य आहे, ते बॅरिस्टर आहेत, ते म्हणाले असते तर त्यांच्या मुलांना आणि बायकोला घेऊन ऐश्वर्यात राहू शकले असते. पण त्यांनी नाही राहिले. ते का? माझे देशबांधव बाकीचे दुःखात असताना मी सुखात नाही राहू शकत. ही जर का त्यांची मनोधारणा असेल आणि त्याच सावरकरांची चर्चा आमच्या प्रसार माध्यमांवर होते की सावरकर नायक की खलनायक. आणि तेच प्रसार माध्यम आपण वर्षानुवर्ष महिनोन्महिने बातम्यांसाठी घरामध्ये रोज तेच चॅनल लावतो. आपला आपण स्वाभिमान विसरलो, आपला आपण देश विसरलो, आपण क्रांतिकारक विसरलो. अशा कोणाही नेत्याला सोडा, सामान्य माणसाला सुद्धा असं वाटलं नाही की तुम्हाला लाजा नाही वाटत असं विचारायला की सावरकर नायक की खलनायक ह्याच्या चर्चा तुम्ही रंगवता. साधं निषेध सुद्धा आपण कोणी ईमेलद्वारे केला नाही. इतके आपण झोपलेलो आहोत. का? कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय.
आम्ही मिळवलं हे आम्ही विसरून गेलो. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. हे जर का आपल्या बाबतीत घडवायचं असेल ना तर देह आधी झिजवला पाहिजे. जेव्हा उपासाचे 100 पदार्थ माझ्या समोर आहेत तेव्हा माझा उपास आहे म्हटल्यानंतर मी एकाही गोष्टीला हात लावत नाही. कारण आपल्या कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये साबुदाणा उपासाला चालतो हे लिहिलेलं नाही. आपण मूळचा शब्दच विसरून गेलोय. आपल्याकडे उपास हा शब्दच नाही, आपल्याकडे उपवास हा शब्द आहे. तू भगवंताजवळ त्यावेळेस किती बसतोस? शारीरिक उपास सोडून द्या. आज मी दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणार नाही असा मानसिक विचार तरी करून उपास तरी करून बघूया. किती जणांना जमतो बघूया. गोष्ट निघाली होती दागिन्यांवरून. खजिना विहीर जे आजही अस्तित्वात आहे, पुणे एज्युकेशन सोसायटी आजही अस्तित्वात आहे. आणि म्हणून आद्य क्रांतिकारकांची कीर्ती अजूनही आपण गातो आहोत. त्यांनी काहीतरी राष्ट्र उपयोगाचं कार्य केलंय हो. त्यांचा देह चंदनासारखा झिजवलाय हो. अशा या सगळ्या जिल्ह्यातनं ह्या धाडी पडत होत्या. त्यातनं जमा होणारा निधी एका ठिकाणी आणून दुष्काळात जे होरपळले गेले होते त्यांची घरं परत उभी करून दिली. आणि आता इंग्रजी सरकारला वाटायला लागलं की अरे हा जर का असंच काम करत राहिला तर आपल्याला फार दिवस इथे राज्य करता येणार नाही. कारण अजून एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम असं केलं होतं की हे जे रामोशी आहेत 300 जण, त्या 300 जणांपैकी हे जे पुणे, कुलाबा हे सगळे जिल्हे सांगितले, सातारा, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक लोकपाल नेमला. लोकपाल ही संकल्पना आद्य क्रांतिकारकांची आहे. तो लोकपाल काय करेल? तुमच्या इंग्रजी अधिकाऱ्यावर, गव्हर्नरवर लक्ष ठेवेल की तुम्ही आमच्या असणाऱ्या नागरिकांना सोयी देताय की नाही देताय. देत नसलात तर धाक दपटशाने तुमच्याकडनं करून घेऊ इतका वचक लागला. आणि आता इंग्रजी सरकारला जाग आली की हा जर का माणूस असंच काम करत राहिला तर आपले फार दिवस इथे नाही. आणि म्हणून धरपकड करायला सुरुवात केली. पण रामोशी काही हातात सापडेना कोणीच. ज्यांच्या त्यांच्याकडे म्हणून धाडी पडल्या, त्यांच्याकडे चौकशी केली. पण त्या सगळ्यांनी उत्तर एकच दिलं की वासुदेवराव बळवंत फडके म्हणजे कोण आम्हाला माहिती नाही. कोण माणूस येतो, कोण कुठे जातो, कसा जातो कळत नाही. आमच्या इथून बाहेर पडला की तो अदृश्य होतो. त्याला बहुतेक काहीतरी चेटूक विद्या ज्ञात असली पाहिजे. मेजरड्यांनी आल्याने मला पकडायला वासुदेवाला. सैनिक दांड भेटला, लागला पाठ लागला. सैनिक दांड भेटला, लागला पाठ लागला. काय जाहीर नाम काढला, तो पकडे वासुदेवाला. काय जाहीर नाम काढला, तो पकडे वासुदेवाला. 6,000 रुपये बक्षीस देऊया वेळाची, देऊया वेळाची, देऊया वेळाची. बातमी अशी लागली की किसूबाईच्या खोऱ्यामध्ये कुठेतरी धाड पडणार आहे. आणि म्हणून तिथे डॅनियलचे सैनिक बंदुका घेऊन आता ह्यांना पकडायचं म्हणून गेले.
पण परिस्थिती अशी होती की वासुदेवराव वरती टेकडीवर होते आणि डॅनियल आणि डॅनियलचे सैनिक खाली होते. ह्यांनी खालून गोळीबार केला. अर्थात शस्त्रांमध्ये फरक इतका होता की रामोशांकडे आणि वसुदेवरावांकडे ज्या बंदूक आहेत त्या स्क्रॅप मधल्या आहेत, त्याला ऑइल पाणी करून ते त्या बंदुका वापरतायत. आणि इंग्रजांकडे ज्या बंदुका आहेत त्या नवीन नवीन एडिशन त्याच्यामध्ये येत आहेत आणि नवीन असलेलं शस्त्र यांच्याकडे आहे. परिणामतः जी गोळी सू सू करत आली ती डायरेक्ट तिने अगदी थेट दौलतरावांच्या छाताडाचा नेम घेतला आणि दौलतराव या लढाईमध्ये पडले. परिस्थिती काय आली होती हे लक्षात आलं होतं. तिथून पळत आला, आपल्या घोड्यावर बसले आणि श्रीशैल्य इथे गेले. त्या श्रीशैल्यमध्ये परत एकदा रोहिल्यांचं संघटन करायला सुरुवात केली. जेवढा जमला तेवढा खजिना बरोबर घेतला होता आणि घोड्यावरनं पळत गेले होते. श्रीशैल्यला रोहिल्यांचं संघटन केलं. तिथे 500 जण मिळाले. त्या प्रत्येकाला 5 रुपये पगार, घोडा आणि बंदूक असं द्यायचं यांनी कबूल केलं. त्यांचा सराव चालू झाला. इकडे डॅनियलला कळेना हा माणूस गेला कुठे आणि म्हणून त्यानं बक्षीस लावलं 6000चं. पुणे ते मुंबई सगळीकडे बॅनर लागले, सगळीकडे भित्तीपत्रकं लागली की जो कोणी वासुदेवरावाला पकडून देईल त्याला 6000चं बक्षीस मिळेल. ही बातमी वासुदेवरावांना कळली. इतक्यात वासुदेवाचा काय जाहीरनामा आला, इतक्यात वासुदेवाचा काय जाहीरनामा आला. मुंबईच्या गव्हर्नरचा द्यावं मला मुंडक सागर, मुंबईच्या गव्हर्नरचा द्यावं मला मुंडक सागर. बक्षीस दे मला मोठं 9000 तरी, बक्षीस दे मला मोठं 9000 तरी, 9000 तरी, 9000 तरी. लोकांना कळेना नक्की पैसे कोणाकडे जास्त आहेत. कारण अख्ख्या भारतावर जे साम्राज्य करून आहे त्यांनी बक्षीस लावलंय 6000 रुपये. आणि काही जिल्ह्यांवर ज्यांनी धाडी टाकल्या त्यांचं वर्चस्वही नाही. असा माणूस भित्तीपत्रक लावतो. त्याच भित्तीपत्रकाच्या शेजारी जो कोणी मुंबईच्या गव्हर्नराचं डोकं आणून देईल त्याला 9000 रुपयाचं बक्षीस आणि खाली सही वासुदेव बळवंत फडके. डॅनियलला अटॅक यायचा फक्त बाकी होता. नक्की कुठून काय सूत्र हलतात ती काही केल्या कळेना. आणि श्रीशैल्यला असताना बातमी लागली डॅनियल तुमच्यावर सुटलाय, तिथून पळ काढा. आणि म्हणून गाणगापूरला आले. गाणगापूरला सुद्धा काम चालूच ठेवलं. गाणगापूरला सुद्धा काम चालूच ठेवलं. घोड तिथे झाला. पुण्यातल्या एक आजी गाणगापूरला दर्शनासाठी गेल्या होत्या आणि तिथून त्या आल्या. आणि आज अजूनही पुण्यातल्या काही जुन्या देवळांमध्ये नियत कीर्तन असतात, रोज कीर्तन. तशीही त्या काळात कीर्तन होती आणि त्या नियत कीर्तनामध्ये त्या आजी येऊन बसल्या. आणि बोलता बोलता शेजारचीला म्हणाल्या, अगं तुला माहितीये का? म्हणे काय काय काय. एकीकडे पाती वळता वळता दुसरीला सांगतायत, जर काय खुळं म्हणाल इंग्रजी सरकार आहे, काय खुळं इंग्रजी सरकार आहे. वासुदेवरावाला इथे पुण्यात शोधतायत, तो बसलाय तिथे गाणगापुरात जाऊन. झालं जेवढं बोलायला नको होती तेवढीच ती आजी बोलली. मग काय कीर्तनामध्ये खुसूर सुरू झाली.
भिंतीच्या शेजारून ती बातमी सगळीकडे पसरायला वेळ नाही हो. मध्यापर्यंत आली आणि तिथे नेमकी इंग्रज गव्हर्नर जो डॅनियल त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मराठी माणसाची ती बायको. आता तिला लालूच 6,000ची. पट्टीशी कीर्तनातनं उठली आणि गेली घरी निघून. तर अहो माहितीये ना तुम्हाला, तुमचा डॅनियल इकडे पुण्यामध्ये शोधतोय वासुदेवरावांना. ते काही इथे नाही, पण मला माहितीये कुठे आहे तो. मग आता म्हणाले वाट कसली बघतेस, नारळ घेऊन येऊ का, सांग लवकर कुठे आहे तो. तिकडे गाणगापुरात आहे. झालं, बातमी कळली आणि पुण्यातनं डॅनियल घेऊन सैनिकांना घेऊन निघाला. थेट गाणगापूर गाठलं. पण ही बातमी लागली होती त्यांना आधीच की डॅनियल पुण्यातनं निघालाय, आपल्या मागावर आहे. अंगामध्ये जुन्या ज्वराने, काल सांगितलं की ते मुंबईला असताना त्यांना एक प्रकारचा ज्वर अंगामध्ये जडला होता. त्या जुन्या ज्वराने परत डोकं वर काढलं, अंगामध्ये भयानक ताप, पण त्या अवस्थेत सुद्धा पळाले. त्या अवस्थेत सुद्धा तिथून पळाले. मध्ये एक नदी होती, त्या नदीचं पात्र इतकं भरलं होतं की त्याच्यामध्ये होडी सुद्धा घालायला तो होडीवान तयार होईना. मग आपण उडी घ्यायच्या बेतात होते, तेवढ्यात तो होडीवाला म्हणाला, काय करताय, नदीचं पात्र किती मोठं फुगलंय बघताय ना. आता तू म्हणाले होडी घालायच नाही, मग मी काय करू, मला इथून पलीकडे जाणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणाले थांबा, जीवाशी खेळ नको, मी होडी घालतो. आणि म्हणून त्याने होडी घातली, पलीकडे गेले. होडीवाल्याला हातामध्ये कनवटीला जी होती तेवढ्या सगळ्या खजिन्याची पिशवी त्याच्या हातामध्ये ठेवली. म्हणाले होडी बुडव. अहो म्हणाले माझं पोट त्याच्यावर आहे. म्हणाले तुझी दुसऱ्या किती 10 सुद्धा होड्या तुझ्या नवीन निर्माण होतील, इतका खजिना ह्या थैलीत आहे, मी सांगतोय होडी बुडव. आणि तो त्या पैशाला जागला, त्याने होडी बुडवली. पलीकडे गेले, पण अंगामध्ये ज्वर इतका होता, बरं पाऊस पडतोय, इकडे ह्या नदीतनं आलेले. समोरच एक बौद्ध विहार दिसला. त्या बौद्ध विहारामध्ये जाऊन जादाचं एक बोचक्यात धोतर होतं, ते घेतलं अंगावर आणि पार डोक्यापासून घेऊन तिथे सगळ्यांच्या मध्ये झोपून गेले. इकडे डॅनियल नदीच्या पलीकडे होता, त्याने घोडे घातले आतमध्ये आणि तो नदीच्या पलीकडे गेला. बौद्ध विहारामध्ये झोपलेली गर्दी बघितली आणि त्या गर्दीमध्ये बघतोय. काही खूण दिसते का बघूया. आणि दिसलीच हो, समरेच्या तलवारीनं घात केला. स्वसंरक्षणासाठी असलेली तलवार तिने तिचा स्वभाव सोडला आणि संरक्षण न करता त्यांना पकडून दिलं. ओळखला साहेबानं त्याला, होता वाघ शांत झोपला. छाताडावर जाऊन बसला डॅनियल, कारण एकंदर सगळ्या तब्येतीचं आणि वर्णन ऐकलेलं होतं. हा जर का माणूस उठला तर आपण काही ह्याला धरू शकत नाही, म्हणून छाताडावर जाऊन बसला. पण त्याही परिस्थितीत डॅनियलला एका हातानं लपटून दिलं. अंगामध्ये ज्वर आहे. डॅनियल काही कमी नव्हता, पण त्याला सुद्धा एका हाताने ढकलून दिलं. आता 2 हाताने 2 शिपायांनी धरलं, 2 पायाला 2 शिपायांनी धरलं, कमरेला दोरी घातली आणि त्यांना उभं केलं. आणि तरी सुद्धा
सैनिक चळचळ कापत होते. कारण एकंदर उभं राहिल्यानंतर देहयष्टी पाहिली जरी ज्वर असला तरी कमावलेल्या व्यायामाचं शरीर काही झाकून राहत नाही. कसा बसा त्याला दोर घट्ट धरून जेवढे होते नव्हते तेवढे सैनिकांनी घट्ट धरलं, पुण्यामध्ये आणलं आणि विशेष न्यायालयात खटला चालू झाला. फार दिवस खटला चालला नाही कारण ते इंग्रजी सरकार होतं. 2 दिवसामध्ये खटल्याचा निकाल लागला. सरकारी वकील होते, त्यांनी सरकारच्या बाजूने केस चालवली, पण राजद्रोह हा मुख्य आरोप असल्यामुळे माझं वकीलपत्र कोण घेणार असा प्रश्न असताना मागून आवाज आला, कोण कशाला, मी घेतो. ते होते गणेश वासुदेव जोशी अर्थात सार्वजनिक काका. या सार्वजनिक काकांनी सगळे मुद्दे खोडून काढले होते. सगळे मुद्दे खोडून काढले होते, पण इंग्रजी सरकारने त्याला माहिती होतं काय काय झाले. शेवटी व्हायचा तोच निकाल झाला. पुढे न्यायालयामध्ये खटला गेला, ठाण्याच्या न्यायालयामध्ये खटला चालू झाला आणि आता आरोप सिद्ध झालेले नाही, पण इथून नेताना कमरेला लोखंडी पट्टा आला, ज्या पट्ट्याला आतून खिळे लावलेले आहेत. त्या कमरेच्या पट्ट्यातनं साखळ्या निघाल्यात आणि त्याच्या बेड्या अडकवल्यात हातामध्ये. त्याच पट्ट्यातनं साखळ्या निघाल्यात, त्याच्या बेड्या अडकवल्यात पायामध्ये. आणि अशा अवस्थेत वासुदेवराव पुण्यापासून ठाण्याला गेले. व्हायची तीच शिक्षा झाली. तिथे आपटे गावाच्या वकिलांनी वकीलपत्र घेतलं. त्यांनीही सगळे मुद्दे खोडून काढले, पण वासुदेवरावांना काय बुद्धी झाली त्या दिवशी माहिती नाही. त्यांनी आपणहूनच सगळं कबूल करून टाकलं. हो, माझ्या मनामध्ये या भारतवर्षामध्ये प्रजासत्ताक निर्माण व्हायला हवं होतं, म्हणून हे सगळं मी केलं. प्रजासत्ताक हा आद्य क्रांतिकारकांनी दिलेला शब्द. प्रजेची ज्या सरकारवर सत्ता असेल असं प्रजासत्ताक राष्ट्र माझं निर्माण व्हावं अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी हे सगळं केलं. कबूल करून टाकलं. काळ्या पाण्याची शिक्षा झाली. सुदान नावाच्या देशामध्ये असलेल्या एडनला पाठवायचं असं ठरलं. बोटीमध्ये घालून काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी एडनला घेऊन गेले. अनन्वित अत्याचार सुरू झाले, पण तिथेही गेल्यानंतर दत्तनामाचा जप सोडलेला नाही. पूर्वी दरवाजे घराचे असोत वा तुरुंगाचे ते असे खिळीचे दरवाजे असायचे की ज्याच्यामध्ये एकाच बाजूनी खीळ अडकवली जायची आणि बिजागर असायची. अशा लोखंडाची खीळ असणारे दरवाजे होते. वासुदेवरावांनी बघून ठेवला दरवाजा, कुठल्या बाजूने कुठल्या दिशेने खिळे, खीळ कशामध्ये कशी अडकवलेली आहे. डोक्यामध्ये ते चालू होतं. जरी मी सगळं कबूल केलं तरी इथेच थांबायचं नाहीये, इथेच थांबायचं नाहीये. मला माझं कार्य पुढे करायचंय, जायचंय. मला माझ्या मातृभूमीसाठी जायचंय परत. मग काय करता येईल, इथून कसं सुटता येईल. विचार करतायत युक्ती सुचली. आपण भिंतीवर चढायचं शिक्षण घेतलंय. विना आधार तलवार दातामध्ये घेऊन भिंतीवर चढायचं शिक्षण घेतलंय. इथून तटाच्या भिंतीपर्यंत मी जर का गेलो, पलीकडे मला काय आहे माहिती नाही, पण पलीकडे उडी तर मारून बघू. आजूबाजूला वाळवंट आहे असं म्हणतात, पण ते ह्या तटाच्या बाहेर आहे की नाही हे मला माहिती नाहीये.
आणि म्हणून रात्री साधारण 1:30, 2, 2:30च्या सुमारामध्ये जेव्हा झोपेचा अगदी भर असतो, जेव्हा बाहेर दरवाजावर असणारे फौजदार सुद्धा झोपेच्या आणि जागृत अवस्थेच्या मधल्याच अवस्थेत असतात, तेव्हा संधी साधली, 2 हात त्या गजांमध्ये घातले, पहिल्या खिळीमध्ये अडकवून बेड्या तोडल्या हातातल्या. काय ताकद असेल बघा. हातामध्ये असलेल्या लोखंडाच्या बेड्या खिळीत घातल्या आणि हात स्फुरण पावले आणि बेड्या ओढून काढल्या. त्या बेड्या तुटल्या. आता तेच हात दरवाजाच्या गजांमध्ये घातले, सगळ्या बाहूंना स्फुरण दिलं आणि दत्तांचं एकदाच नाव घेतलं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून जो दणका दिला, तो दरवाजे, दोन्ही दरवाजे खिळी सकट उचकटून हातामध्ये आले. कल्पना करा काय ताकद असेल. ते दरवाजे नेले ओढत ओढत, दोन्ही तटाला लावले. तटावर मागून धावत जाऊन दरवाजावरनं तटावर चढले. तटावरनं पलीकडे उडी मारली. काय आहे पलीकडे? खंदक आहे, वाळू आहे, काहीही माहिती नाही. पण माझ्या मातृभूमीला या इंग्रजांच्या तावडीतनं सोडवायचं आहे, पारतंत्र्यातनं सोडवायचं आहे, हे मनामध्ये पक्क झालं. आणि त्या दरवाज्यावरनं पलीकडे उडी टाकली आणि धावत चालली. साधारण 2-2.5 तास गेले. 5-5:30चा सुमार असेल. डोळे चोळत चोळत फौजदार उठले. एक जण दुसऱ्याला विचारतोय, मला जे दिसतंय तेच तुला दिसतंय ना? डोळ्यावर पाणी मारून बघितलं, मला जे दिसतंय तेच तुला दिसतंय ना? अरे दरवाजाच नाहीये समोर. ते सोड म्हणले, दरवाजा सोड, आतला कैदी पण नाहीये. आतला कैदी सुद्धा नाहीये. आणि मग बोंबाबोंब सुरू झाली. सांडणी स्वार पाठवले. सांडणी स्वार पाठवले. जवळच्याच एका 20 मैलापर्यंत हे धावले होते. 2.5-3 तासात 20 मैल हिशोब झाला किलोमीटरचा. तेवढे ते 2 तासात धावले होते. जिथे अनवाणी आहे, पायामध्ये वाळू चटके बसतीये का गार लागतीये हे बघायला सुद्धा वेळ नाहीये, अशा वाळूतनं हे धावत सुटले. 20 मैलापर्यंत धावले. मागून सांडणी स्वार सुटले आणि त्या सांडणी स्वारांनी जिथून मिळाले तिथून सांडणीला मागे बांधून फरफटत परत तुरुंगामध्ये आणलं. फरफटत तुरुंगामध्ये आणलं. आणि जो इंग्रजी जेलर तिथे होता, त्या इंग्रजी जेलरने सांगितलं, हे दरवाजा आहे ना, हा तुम्ही जो काढलाय तो आम्ही परत लावणार नाही हो, पण आता या दरवाज्यातनं बाहेर जायची तुम्हालाच ताकद उरणार नाही, इतके तुमचे हाल करू. तुमची इच्छा सुद्धा होणार नाही या दरवाजाच्या बाहेर जायची. आणि आता म्हणून नवीन लोखंडी जाड बेड्या करून घेतल्या. गळ्यामध्ये 25 किलोचा दगड बांधला. आणि त्या अवस्थेत त्यांनी तुरुंगामध्ये 12-12 तास उभं राहायचं ही शिक्षा दिली. याच अवस्थेत आपलं जे मलमूत्र विसर्जन होईल ते सगळं आपणच साफ करायचं 12 तास झाल्यानंतर. आणि त्याच दुर्गंधीमध्ये राहायचं. त्या दुर्गंधीमुळे ना जेवण जाईना. 6 फुटाचा देह, शरीर खंगायला लागलं. परत ज्वराने डोकं वर काढलं. अस्थमा जडला, दमा जडला. नानाविध रोगांनी शरीरामध्ये
वास करायला सुरुवात केली. कचऱ्याची गाडी एक दिवस आली नाही तर आपल्या घरात काय दुर्गंधी पसरते हे लक्षात घ्या. वासुदेवराव 1-2 दिवस नाही, 6 महिने राहिले अशा अवस्थेत. कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आम्हासारख्या लोकांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी. आणि ते स्वातंत्र्य आपण मिळालं म्हणून म्हणतो. म्हणून म्हटलं जे असंच मिळतं ना त्याची किंमत नसते. डॉक्टर बर्वे नावाचा एक मराठी माणूस, आता कळत होतं इंग्रजी सरकारला सुद्धा हा काय माणूस त्याच्यातनं परत जात नाही. तेव्हा डॉक्टर बर्वेंची नियुक्ती केली गेली. आणि बर्वे मनामध्ये उभारी देत आहेत, फडके इतक्यात जाऊ नका बरं, इतक्यात जाऊ नका. अजून काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही, अजून काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. तुमचं उरलेलं कार्य कोण करील फडके, कोण करील? जाऊ नका इतक्यात. तेव्हा वासुदेवरावांनी त्यांना सांगितलं, मला अक्कलकोट स्वामी सांगत होते, मला गोंदवलेकर महाराज सांगत होते, तू करतोयस हे कार्य जरी चांगलं असलं तरी आत्ता त्या कार्याला यश नाही. पण ऐकलं नाही हो बर्वे. माझी फळं मला भोगू देत, माझी फळं मला भोगू देत. बर्वे हर तऱ्हेने समजावत आहे, वासुदेवराव अहो निदान दूध तरी पिया, दूध तरी पिया, फळं तरी खा. आणि डॉक्टर तुम्हाला सांगायला काय जातं, तुम्हाला सांगायला काय जातं? कसलं दूध आणून देतात काय माहिती, तापवलेलं असतं नसतं, त्याच्यात किती प्रकारच्या किडी असतात, किती प्रकारच्या माशा असतात, काय ते तुम्ही दूध पिणार? यांच्या टेबलावर नसलेली फळं आणून आम्हाला देतात, ती फळं आम्ही खायची. नको म्हणाले, नको. माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य नक्की मिळणार बर्वे, नक्की मिळणार. पण कधी हे म्हणाले माहिती नाही, हे म्हणाले माहिती नाही. पण आता मला दत्तांनी बोलवले, तिकडे मला जाऊ दे, तिकडे मला जाऊ दे. आणि बर्व्यांनी भारतामध्ये तार पाठवली. काय? एडनच्या तुरुंगामध्ये वासुदेवरावांनी शेवटचा श्वास घेतला. पावन तीर्थ असे जे एडन, तेथे सुपुत्र मावळला, तो वासुदेव गेला विनायकाने जनासी जाणविला. वा, वासुदेवराव गेले पण स्वातंत्र्य मिळायचं राहिलं का हो? नाही. त्यांच्या पार्थिवावर जरी एडनमध्येच अंत्यसंस्कार झाले तरी त्यांच्या राखेतनच प्रेरणा घेऊन पुढे चाफेकर बंधू आले. चाफेकर बंधूंचं बलिदान व्यर्थ गेलं का? नाही. पुढे सावरकर झाले आणि सावरकरांनी अनेक मदनलाल धिंगरांसारखे स्वातंत्र्यवीर निर्माण केले. आणि म्हणून आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे 75 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळवलं. ह्या देहाची किंमत किती करायची हे या आयुष्यात आल्यानंतर ज्याच्या त्याच्या हातात असतं. त्या आयुष्याचं सोनं करायचं, कारण नुसतीच राख करून नर्मदेत विसर्जन करायची हे त्याचं त्याने ठरवायचं. म्हणून समर्थाच्या अभंगात सांगतात, देहेचा गिंदा कीर्ती मागे उरावी, देहेचा गिंदा कीर्ती मागे उरावी, मना सजना हेच क्रिया घडावी,
चांगलं असेल त्याच्यावर नक्कीच विचार करा, पण जे विचार पटले नसतील ते सोडून द्या. जे विचार पटले असतील ते नक्कीच माझ्या गुरुजींचे आहेत. अशीच कीर्तन सेवा माझ्याकडनं आयुष्यभर घडत राहावी असा मायबाप श्रोत्यांनी आशीर्वाद द्या. अशीच कीर्तन सेवा माझ्याकडनं आयुष्यभर घडत राहावी असा मायबाप श्रोत्यांनी आशीर्वाद द्या. साथीदारांचे धन्यवाद. आणि माझे बोबडे बोल तुम्ही सगळ्यांनी येऊन 2 दिवस ऐकून घेतले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. स्वामी मंडळाचे धन्यवाद. खरं तर सांगायला अतिशय आनंद वाटतो की ज्या वासुदेवरावांचं चरित्र 2 दिवस सांगितलं ते माझ्या सासरच्या गावचे कुरघ्याचे आहेत आणि पावस 2 किलोमीटरवर आहे आमच्यापासून. कर्मधर्म संयोगाने ज्या आजींना स्वामींचा काही काळ सहवास मिळाला त्या आजी माझ्या आजेसासूबाई आहेत. हे सगळं माझ्या दृष्टीने भाग्याचं आहे. हे भाग्य माझ्याकडे आयुष्यभर राहावं असा मायबाप श्रोत्यांनी आशीर्वाद द्या. पुढच्या महिन्याच्या 27-28 तारखेला म्हणजे शेवटच्या शनिवार रविवारी इथे कीर्तन सेवा परत होणार आहे. तेव्हा आणखीन बहुसंख्येने इथे या आणि लहान मुलांना घेऊन या. हा माझा कायमच आग्रह असतो सगळ्याच ठिकाणी.
फुल